Hello, good evening, friends. Today we are going to discuss a beautiful poem, Trees Are the Kindest Things I Know, composed by हॅरी बेन या कवीने कंपोज केलेली ही कविता. यामध्ये झाडाचं अनन्यसाधारण महत्त्व सांगण्याचा प्रयत्न कवी करतो आहे. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. या धर्तीवरची सगळ्यात दयाळू कोण असेल तर ती ट्रीज आहेत, झाडे आहेत. आणि आपल्याला माहीत आहे, दे डू नॉट हार्म, ते कुणालाच इजा पोचवत नाहीत. दे सिम्पली ग्रो, फक्त ते वाढतात, बेधुंद वाढतात, आनंदाने वाढतात. अँड स्पेअर्ड अ शेड फॉर स्लीपी काउज, आणि आपल्या फांद्या इतक्या दूर दूर पसरवतात की त्यामुळे गाईला झोपण्यासाठी एक शेड निर्माण होतं. अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बाउच, आणि स- सगळीकडून पक्षी त्या ठिकाणी जमा होतात, त्या झाडाच्या फांद्यावर बसतात. दे गिव्ह अस फ्रूट इन लिव्स अबो, आणि पानांमध्ये आपल्याला ते फळं देतात. अँड वूड टू मेक आवर हाऊसेस ऑफ, आणि आपले घर बनवण्यासाठी आपल्याला ते लाकूड सुद्धा पुरवतात. अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोवीन. हॅलोवीन हा एक फेस्टिवल आहे, आणि या ठिकाणी ही पाने जाळली जातात आणि सेलिब्रेट केलं जातं ऑटम सीझनमध्ये वेस्टर्न कंट्रीजमध्ये. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन, आणि स्प्रिंग सीझनमध्ये परत नव्या कळ्या खुलतात, हिरव्या हिरव्यागार बर्ड्स ऑफ ग्रीन. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगिन. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगिन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. आणि या धर्तीवर झाडच आहेत की जे सुरुवातीला सगळ्यात अगोदर सूर्याच्या किरणांना स्पर्श करतात. उंच उंच वाढलेली झाडे. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. आणि ज्यावेळेस रात्र होते, प्रकाशाला पकडून ठेवणारे सुद्धा झाडच आहेत, आणि त्या प्रकाशात गीत गाणारे सुद्धा झाडच आहेत. अँड व्हेन द मून फ्लोट्स ऑन द स्काय, आणि जेव्हा आकाशामध्ये चंद्र पुढे पुढे सरकतो, दे हम अ ड्राउसी ललबाय, त्यावेळेस ते अंगाई गीत गातात, झाडे अंगाई गीत गातात. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग अगो, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग अगो, आणि या छोट्या छोट्या मुलांकरता ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स, झाडं हे सगळ्यात दयाळू आहेत. बघा, या ठिकाणी बाउच म्हणजे फांद्या. हॉलोवीन हा एक फेस्टिवल आहे ऑटममध्ये येणारा. बीम्स म्हणजे सूर्याची किरणे. ड्राउसी म्हणजे झोपाळू. ललबाय मीन्स अंगाई गीत. आणि अशा पद्धतीने ही झाडे गीत गातात. सगळीकडे आनंदी आनंद पसरवण्याचं काम झाडे करतात. ही धरणी माता इतकी सुंदर फक्त झाडामुळे दिसते. आपल्या जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असलेलं ऑक्सिजन ही झाडे आपल्याला पुरवतात. आणि एखादा संन्यासी ज्या पद्धतीने मेडिटेशन करतो, अशा पद्धतीने झाडे आपल्याला स्थिर आणि शांत सर्वत्र उभी राहून जणू काय ती आपली स्वागत करत आहेत, अशा पद्धतीची दिसतात. एकदा परत मी पोएम वाचत आहे. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. And spared a shade for sleepy cows, and gather birds among their boughs. They give us fruit in leaves above, and wood to make our houses of, and leaves to burn on Halloween, and in the spring new birds of green. They are the first when days begin to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. Of sleepy children long ago, trees are the kindest things I know.